Okay, have you marked with your present, everyone? Okay, so let's start. We'll start with the 5th standard and afterwards 6th standard. Okay. Okay. So in the previous lecture, we have started with our lesson number 16, that is water. In that, we have learned about pollution of water. What are the causes of pollution of water? The main cause is disposal of the waste material in the water. Then we have learned about the disposal of wastewater, also seen a polluted water body. Okay, and how water is get filtrated, purification of water we have learned about, and water works. Today we are going to start with famine. Okay, yes, am I right? We have reached up to this. Yes, Tanmay, Aniket, please get confirm. Am I right? Okay, so let's start. Famine. Water evaporates continuously. That is why places where it does not rain for a long time experience a drought. At such places, the water level falls in rivers, wells, lakes, burns, and dams. Some of these may even go dry. This land also dries up due to evaporation. Humans and animals suffer from scarcity of water. There is no water for agriculture. This condition is called as famine. A famine is a natural disaster. आता आपण आज सुरुवात करणार आहोत फेमाईन म्हणजे दुष्काळ. ओके, बघा तुम्हाला माहिती आहे पाण्याची काय होत असते, सतत वाफ होत असते, इव्हापोरेशन होत असतं, बाष्पीभवन होत असतं. त्यामुळे आपण ठेवलेलं पाणी थोड्या वेळाने जर ते उघड्या जागेवर असेल तर ते त्याची वाफ होत असते, त्याची वाफ होऊन ते उडून जातं. म्हणून इथे काही ठिकाणी नद्या, तळी, विहिरे, बंधारे, धरणे यातील पाण्याची वाफ होत असते. बाष्पीभवनामुळे, इव्हॅपोरेशनमुळे ते पाणी कमी कमी होतं. आणि काही काही वेळा तर तुम्ही पाहिलं असेल की उन्हाळ्यामध्ये वगैरे कितीतरी तळी कोरडी पडतात आणि जमीन सुद्धा कोरडी पडते. अशा परिस्थितीत जनावरांना प्यायला पाणी नसतं, माणसांना देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते, शेतीला देखील पाणी मिळत नाही. म्हणजेच काय होतं, दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज फेमाईन. त्याच कंडिशनला फेमाईन म्हणजे दुष्काळ असं म्हणतात. अ फेमाईन इज अ नॅचरल डिझास्टर. दुष्काळ काय आहे, एक नॅचरल डिझास्टर आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. ग्रेन अँड फॉडर बिकम स्कार्स ड्युरिंग अ फेमाईन. मग दुष्काळात धान्य आणि चारा मिळणं एकदम कठीण होतं. यू मे हॅव रीड अबाउट अ फेमाईन इन अवर स्टेट और कंट्री और इन अदर पार्ट ऑफ द वर्ल्ड. तुम्ही आपल्या राज्यात, देशात किंवा आपल्या जगाच्या एखाद्या कुठल्या तरी भागात दुष्काळ पडल्याचं कधीतरी ऐकलं असेलच. इन द न्यूज, येस, यू मे हॅव हर्ड इन द न्यूज. पीपल लिव्हिंग देअर हॅव टू फेस अ लॉट ऑफ हार्डशिप. मग जिथे दुष्काळ पडतो तिथे राहणाऱ्या लोकांना खूप कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो. ॲनिमल्स अँड प्लांट्स इन दोज पार्ट्स ऑल्सो सफर. आणि माणसांबरोबरच वनस्पती आणि प्राणी यांना देखील पाणी मिळत नाही, त्यामुळे त्यांचे देखील खूप हाल होतात. द गव्हर्नमेंट टेम्पररीली मूव्स पीपल अँड ॲनिमल्स फ्रॉम फेमाईन स्ट्रायकन एरियाज to safe places where they can be provided with water, food grain and fodder. मग शासनातर्फे जिथे दुष्काळ पडतो त्या भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी थोड्या वेळासाठी हलवलं जातं. तिथे त्यांना धान्य, चारा आणि पाण्याचा पुरवठा देखील केला जातो. फॉडर कॅम्प्स आर सेटअप टू टेक केअर ऑफ डोमेस्टिक ॲनिमल. आणि पाळीव जनावरांची काळजी घेण्यासाठी फॉडर कॅम्प म्हणजे चारा छावण्या उभ्या केल्या जातात. ओके, हॅव यू अंडरस्टूड अबाउट फेमाईन? दुष्काळ समजले सगळ्यांना? Famine is a condition where
वॉटर स्कार्सिटी इज अराइज्ड. पाणी सगळ्यात जास्त कमतरता कशाची जाणवते? पाण्याची. त्यामुळे सगळं कोरडं पडतं आणि ही एक प्रकारची काय आहे? नैसर्गिक आपत्ती. दिस इज अ नॅचरल डिझास्टर. हॅव यू अंडरस्टूड क्लिअरली? लेट मी नो एव्हरीवन. Okay. Now, water management. So for this should not happen with us. We should manage our water. Okay, Jala Vyavasthapan, water management. Rain brings us water again and again, but we get rain for only 4 months in a year. पावसामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी मिळत असतं, पण वर्षातून सर्वसाधारणपणे 4च महिने पावसाचं पाणी मिळतं. If rainwater is not stored, we will not have water for our daily needs after the rains. पण आपण जर या पावसाचं पाणी साठवलं नाही तर आपल्याला आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. To meet the whole year's need for water, rainwater must be stopped. When it is stopped, it percolates into the soil. As the groundwater storage increases, trees get water, wells too get enough water, and the land can be cultivated. बघा, वर्षभर जर आपल्याला पाण्याची गरज भागवायची असेल तर पावसाचं पाणी अडवावं लागतं आणि हे पाणी जेव्हा आपण अडवतो तेव्हा ते जमिनीत जिरतं. जमिनीत जिरल्यामुळे ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीजेस, भूजलाचा साठा वाढतो आणि झाडांना जमिनीतून पाणी मिळतं. तसेच विहिरी खोदल्याने विहिरींना देखील पाणी लागतं आणि शेती करणे शक्य होतं. Several methods are used to make rainwater seep into the soil. मग जमिनीत पाणी जिरण्यासाठी काही वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. Large dams can be built, मोठी धरणे बांधली जातात. But that may not be possible in all places. पण प्रत्येक ठिकाणी धरणे बांधणे शक्य नसते. In that event, the government and the people came together to undertake several works, such as building smaller reservoirs, counter bunding, stopping the water of the smaller streams by constructing bunds or बंधाराज etc. मग जिथे मोठमोठी धरणं बांधणं शक्य नाही अशा वेळी काय केलं जातं? सरकार आणि नागरिक एकत्र येतात आणि काही उपाययोजना करतात. त्यामध्ये लहान तलावांची निर्मिती करणे, उतारावर छोटे छोटे बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे नाले यावर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे केली जातात. Okay, you can see this is called as continuous counter trenches. Storing rainwater in the tanks. Okay, this is how making rainwater seep into the soil. See, in some places, wells are dug in river bed to allow water to collect in them. काही ठिकाणी काय केलं जातं? नदीच्या पात्रातच विहिरी खोदल्या जातात आणि तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते. Rainwater falling on roof of houses is drained into large tanks placed beside the building. आणि कधी कधी घरांच्या छतावर पडणारं पावसाचं पाणी पन्हाळ्याच्या मदतीने इथे जसं बघा इथे दाखवलं आहे अंगणात ठेवलेल्या टाकीमध्ये साठवलं जातं. ओके, दिस इज हाऊ दिस कॅन बी डन. Using all such methods help us to store as much water as possible. अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त पाणी साठवून ठेवू शकतो. It is very important to use water carefully to stop rainwater from flowing away, to make it seep into the ground or to collect it in tanks. मग आपण आपल्याला जे पाणी मिळत आहे उपलब्ध आहे त्या पाण्याला आपण काटकसरीने वापरला पाहिजे आणि पावसाचं पाणी जमिनीत अडवून पावसाचं पाणी अडवून जमिनीत ते जिरवलं पाहिजे. Taking steps to ensure that rainwater will be available
Even in the period of the rainy season, after rainy season is called water management. मग अशा पद्धतीने पावसाळ्यानंतर देखील आपल्याला पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच वॉटर मॅनेजमेंट म्हणजे जल व्यवस्थापन असं म्हणतात. ओके, ऑलवेज रिमेंबर वॉटर इज लाईफ, यूज इट ज्युडिशियली. येस, नेहमी काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, पाणी हे जीवन आहे, म्हणून पाणी अडवून जिरवायचं आहे, साठवायचं आहे आणि त्याचा काटकसरीने वापर करायचा आहे. Here we have completed our lesson. Let's see what we have learned. When substances that are harmful for living things get mixed with water, it becomes polluted. सजीवांसाठी घातक पदार्थ जेव्हा पाण्यात मिसळतात तेव्हा ते पाणी प्रदूषित होते. Before wastewater is let into water bodies, it is processed in many ways to prevent their pollution. जलसाठ्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया केल्या जातात. Before the water is supplied to the public, the dissolved and undissolved substances in it are separated at the water works and the germs in it are destroyed. सर्व लोकांना पाणी पुरवठा करण्या अगोदर गावाचं जे जलशुद्धीकरण केंद्र आहे त्यामध्ये पाण्यात विरघळलेले आणि पाण्यात न विरघळलेले पदार्थ वेगळे करतात आणि त्यातील जंतू सुद्धा मारून टाकतात. पाण्याचं निर्जंतुकीकरण सुद्धा केलं जातं. इफ इट डज नॉट रेन फॉर अ लॉंग टाइम इट लीड्स टू ड्रॉट अँड फेमाइन. जर खूप वेळ पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडतो. फेमाइन कंडिशन्स अफेक्ट ह्युमन ॲज वेल ॲज ॲनिमल्स अँड प्लांट्स ऑफ दॅट रिजन. दुष्काळात त्या भागातील मानव, प्राणी आणि वनस्पती सगळ्यांना दुष्काळाचा तडका बसतो. वॉटर मॅनेजमेंट मीन्स स्टॉपिंग or storing or letting it percolate into the ground to make it available even after the rainy season. जलव्यवस्थापन म्हणजे काय, पाणी अडवा, त्याला जिरवा आणि ते साठवा, जेणेकरून पावसाळ्यानंतरच्या काळात सुद्धा आपल्याला ते पाणी वापरता येईल. त्यालाच वॉटर मॅनेजमेंट म्हणजेच जलव्यवस्थापन असं म्हणतात. ओके, अंडरस्टूड. फिफ्थ standard, here we have completed your lesson. What you have to do, question number 3 आणि question number 4 चे answers शोधून ठेवा. Questions in your sub questions in your question number 3 and sub questions in your question number 4. Find out the answers and after completing let me know, and after that you can tell me. Okay, yes, will you do? 4 questions are there in question number 3 and 2 are there in 4. Will you do? Fifth standard, Tanmay, Bhavik, Aniket. Yes. Okay. Start searching the answers then. Arya, start searching the answers and after completing let me know. Okay. Now sixth standard. Sixth standard, raise your hand. Let me know who are there from sixth standard. Chala, sixth standard. Adesh, Bhavesh and Antara. Okay. Okay. तर चला, in the previous lecture we have started your types of forces, right? बलाचे प्रकार आपण शिकत होतो. येस, फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्सेस, लेसन नंबर 10. मग यामध्ये आपण काय काय पाहिलेलं, नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ऑन इट्स ओन, फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव just a second. Okay, what we have seen, आपण काय पाहिलं होतं, फोर्स अँड
It's and some types of forces, right? So what are the types of forces we have seen? आपण बलाचे कोणकोणते प्रकार पाहिले होते? Yes, who will tell? अंतरा. येस अंतरा. यस टीचर. बलाचे कोणकोणते प्रकार पाहिले होते आपण? ओके ओके, लेट इट बी. आपण काय पाहिलं होतं की प्रत्येक वस्तूला बल लावल्याशिवाय, फोर्स लावल्याशिवाय ती वस्तू मोशन मध्ये येत नाही. प्रत्येक वस्तूला जेव्हा आपण बल लावतो तेव्हाच तिला गती प्राप्त होते. ओके. आणि वस्तूचा आकार बदलण्यासाठी फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप ऑफ एन ऑब्जेक्ट ऑल्सो. वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा आपल्याला बलाची आवश्यकता असते. देन टाइप्स ऑफ फोर्सेस वी हॅव लर्न अबाउट. मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायू बल. द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. स्नायूच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं होतं मेकॅनिकल फोर्स म्हणजे यांत्रिक बल. द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ अ मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. देन वी हॅव लर्न अबाउट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याला आपण गुरुत्वीय बल असं म्हणतो. त्यानंतर आपण ही ऍक्टिव्हिटी सुद्धा लर्न केली होती. ओके. त्यावरून आपण काय शिकलो? ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाय टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. जास्त वजन उचलण्यासाठी आपल्याला जास्त बल लावावं लागतं. ओके. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ मॅग्नेटिक फोर्स. आपण आज चुंबकीय बलाबद्दल शिकणार आहोत. पहा. प्लेस अ मॅग्नेट ऑन अ टेबल. Take a big iron nail towards the magnet. It sticks to the magnet. Now hold the magnet upright in the air away from the nail. What happens? बघा, टेबलावर आपण एक चुंबक ठेवायचा आहे आणि एक मोठा लोखंडी खिळा त्याच्या जवळ न्यायचा आहे. काय होणार? तो चुंबकाला चिकटेल. आफ्टर दॅट नंतर काय करायचं आहे? चुंबक हवेपासून हवेत धरायचं आहे खिळ्यापासून दूर. काय होईल? व्हॉट विल हॅपन? सांगा मला, व्हॉट विल हॅपन? ते मॅग्नेट काय करेल? त्या नेलवर, आयर्न नेलवर स्वतःचा फोर्स लावण्याचा प्रयत्न करेल. स्वतःकडे चुंबक काय करेल? त्या खिळ्याला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. आणि तेव्हा चुंबकाने एक फोर्स लावलेला असेल, एक बल लावलेला असेल. त्या फोर्सला आपण म्हणायचं आहे मॅग्नेटिक फोर्स. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. ओके. अंडरस्टूड व्हॉट डू यू मीन बाय मॅग्नेटिक फोर्स? चुंबकीय बल म्हणजे काय समजलंय? ओके. नाव frictional force. See, when a carom piece is flicked lightly, it slides over the carom board but stops at a certain distance. आपण जेव्हा कॅरमच्या चौंटीला टिचकी मारतो तेव्हा ती कॅरम बोर्ड वरून पुढे घसरते पण काही अंतरावर जाऊन थांबते. A ball rolling over a flat ground stop at a certain distance. Why does this happen? सपाट जमिनीवरून जाणारा बॉल सुद्धा थोड्या अंतरावर जाऊन थांबतो. असं का होतं? When two surfaces rub against each other, the force of friction comes into play. It always acts against the direction of motion. जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असतात तेव्हा त्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट करत असतं, घर्षण बळ कार्य करत असतं. आणि हे बल नेहमी गतीच्या विरोधात कार्य करतं. मोशनच्या अपोजिट इट ऍक्ट्स. म्हणून वस्तू थोड्या वेळाने पुढे जाऊन थांबते. ओके. When a when a brake is applied while riding a bicycle, it stops after running a short distance. How does the brake work? Between which part is friction produced? बघा, सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर
जाऊन सायकल थांबते. हा ब्रेक कसा लागतो आणि त्यामुळे कोणत्या भागांमध्ये फ्रिक्शन होतं सांगा मला. कोणत्या भागांमध्ये घर्षण निर्माण होत असेल ब्रेक लावताना सांगा लवकर. फ्रिक्शन मुळे थांबतं, राईट. सायकल कशामुळे थांबली? फ्रिक्शन मुळे थांबली ना, घर्षणामुळे थांबली. मग कशात ब्रेक लावताना कोणत्या भागांमध्ये फ्रिक्शन होत असेल सायकलच्या? कोण कोण सायकल चालवतं सांगा मला. आदेश. अजून? अंतरा. मग सांगा मला कोणत्या भागामध्ये घर्षण झाल्यामुळे सायकल थांबते आपली? ब्रेक कसा लागतो? Next time you ride a bicycle, stop your cycle by applying a brake, then answer my question. Okay? See, take two pieces of smooth paper and two of sandpaper and rub them against each other. What do you notice? गुळगुळीत कागदाचे आणि सँडपेपरचे दोन तुकडे घ्यायचे आहेत आणि ते एकमेकांवर घासून पाहायचे आहेत. काय लक्षात येईल आपल्या? पहा. The smooth surfaces can be easily rubbed against each other because the force of friction between them is less, while rough surfaces cannot be easily rubbed against each other because the force of friction between them is much greater. बघा, तुम्हाला हे लक्षात येईल की जो गुळगुळीत पृष्ठभाग आहे तो एकमेकांवर सहज घासता येतो, कारण त्यांच्यामध्ये जो फ्रिक्शन आहे, जे घर्षण बल आहे ते कमी आहे. तर जो खडबडीत रफ पृष्ठभाग आहे ज्याचा की सँडपेपरचा, ते एकमेकांवर सहज घासता येत नाहीत, कारण त्यांच्यामधील जे फ्रिक्शन फोर्स आहे, घर्षण बल आहे, ते जास्त असतं. ओके. It is possible for us to walk on the ground only because of the force of friction. If there is no force of friction, we would slip and fall. For example, we are very likely to slip while walking on an oily or wet floor. बघा, जमिनीवरून चालताना जमीन आणि आपल्या पायामध्ये फ्रिक्शन होतं, घर्षण होतं, म्हणूनच आपल्याला पुढे जाणं शक्य होतं. जर फ्रिक्शनच नसेल, घर्षण झालं नाही, तर आपण पाय घसरून पडतो. म्हणून जर तेलकट जमीन असेल किंवा ओली फरशी असेल तर तिथे फ्रिक्शन होत नाही, म्हणून आपण तशा फरशीवरून घसरण्याची शक्यता जास्त असते. ओके. नेक्स्ट. Why is a wooden plank laid down for pulling out a car which is stuck in a mud? चिखलात अडकलेल्या मोटारीला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी का टाकली जाते? पहा. A force of friction is generated between the wheel and the wooden plank laid down under the car. Hence, it can be pulled out from the mud. In short, the force of friction either be decreased or increased as desired. बघा, लाकडी फळी टाकल्याने काय होतं? चाक आणि फळी यांच्यामधलं जे फ्रिक्शन आहे ते निर्माण होतं, घर्षण बल निर्माण होतं आणि चिखलातून आपली गाडी काढता येते. थोडक्यातच काय, गरजेप्रमाणे घर्षण बल कमी अधिक करता येतं. ओके. वी कॅन इन्क्रीज or decrease frictional force. Okay, this was all about frictional force, घर्षण बल. समजलंय तुम्हाला सगळ्यांना? 6th standard. Have you understood? Yes. Okay. The next type of force is electrostatic force. स्थितिक विद्युत बल. पहा. Spread some small pieces of paper on a table. Rub a piece of thermocol or an inflated balloon against silk cloth and bring it near these pieces. काय करायचं आहे? कागदाचे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे टेबलावर पसरायचे आहेत. थर्मोकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा एका रेशमी कापडावर घासून या कपड्यांजवळ आणायचा आहे, या छोट्या छोट्या तुकड्यांजवळ आणायचा आहे. Rub a plastic comb against dry hair and repeat the above activity. प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवर घासायचा आहे आणि हीच कृती पुन्हा करायची आहे. Rub a peacock feather between two pages of a notebook and bring it near your fingers. What do you see? मोराचा पीस वहीच्या दोन कागदात घासायचा आहे आणि नंतर तुमच्या बोटाजवळ आणायचा आहे. काय दिसेल?
In the above activities, the pieces of paper, hair, and the peacock feather are seen to move. Why does this happen? या सगळ्या कृतीमध्ये आपल्याला कागदाचे तुकडे, दोरा, मोराचे पीस हे हलताना दिसतील. असं का झालं? Static electricity is produced on materials like rubber, plastic and ebonite due to friction. बघा, घर्षणामुळे काय होतं? रबर, प्लास्टिक आणि एबोनाइट यांसारख्या मटेरियलवर विद्युत भार निर्माण होतो. The force exerted by such electrically charged material is called electrostatic force. आणि अशाच विद्युत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होतं त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे स्थितिक विद्युत बल असं म्हणतो. ओके, अंडरस्टूड? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, स्थितिक विद्युत बल म्हणजे काय समजलाय का? येस. कंबाईन फोर्सेस, एकत्रित बले. While an action is taking place, various types of forces act on the object in questions. एखादी क्रिया घडत असताना वेगवेगळ्या प्रकारचे बले वस्तूवर कार्य करतात. Yes, you might have seen a roller coaster or the juggling of a sailboat on the seashore. तुम्ही रोलर कोस्टर किंवा समुद्र किनाऱ्यावर सेलबोटच्या कसरती पाहिल्याच असतील. A variety of forces act together in these cases. मग यावेळी एकत्र वेगवेगळ्या प्रकारचे बले ऍक्ट करत असतात. To obtain more information about this, type the word strict science in Google search on the internet. और जर तुम्हाला याची अधिक माहिती घ्यायची असेल तर इंटरनेटवर गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलवर ट्रिक सायन्स असं टाईप करायचं आहे आणि आपल्याला काही माहिती मिळेल. ओके, here we have completed your lesson. बघा, what we have learned. Force is required to bring about any action. कोणतीही क्रिया करण्यासाठी बलाची आवश्यकता असते. Force is necessary for making an object move, to change the direction of motion and also to change the shape of an object. वस्तू गतिमान करण्यासाठी, वस्तूची दिशा बदलण्यासाठी किंवा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. There are various types of forces such as muscular force, mechanical force, gravitational force, magnetic force, frictional force and electrostatic force. मग बलाचे काही प्रकार आहेत जसं स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल. ओके, 6th स्टँडर्ड लेसन समजलाय का तुम्हाला पूर्ण? 6th स्टँडर्ड, find out the answers now. Find out the answers. चला, क्वेश्चन्स आहेत तुमचे. You have too many questions. 8 questions are there. चला, find out the answers and after completing let me know. आन्सर शोधायला सुरुवात करा. 5th स्टँडर्ड, have you done with your answers finding? Yes, okay. So let's start. Okay, question number 3. Answer the following questions. Question 1. What conditions prevail during famine? What conditions prevail during famine? दुष्काळाच्या वेळी कोणती परिस्थिती उद्भवते? Yes, Tanmay. In drought condition of during the famines, the levels of water differences resources decrease. Some of the reservoirs become totally dry. Similarly, the land also become barren and dry. Animals and people face scarcity of water. Agriculture suffer due to a lack of water. Domestic animal, other animal, and people suffer a lot. People are forced to migrate for drought areas as they have to face hardship.
ओके गुड. अजून कोण सांगणार? 5th स्टँडर्ड विल टेल. चला, ओनली तन्मय हॅव फाउंड आउट. व्हॉट अबाउट द अदर्स? अनिकेत तू सांग. What conditions may prevail during famine? No? Question number 2. What works are undertaken to make water available even after the rainy season? पावसाळ्यानंतर देखील पाणी साठवण्यासाठी पाणी साठवण्याची सोय कशी केली जाते? काय केलं जातं? पावसाळ्यानंतर देखील पाणी उपलब्ध व्हावं म्हणून काय केलं जातं? आर्य? नद्या विहिरी बांधल्या जातात. अजून? येस तन्मय. Different measures are adopted to make water available even after the rainy season. In places where large dams cannot be constructed, smaller rivers are made. Counter building, stopping water off the streams by building bunds, and similarly such works are undertaken by the government and the local people. Yes, good. Next. Why is it necessary to stop rainwater? पावसाचं पाणी अडवण्याची गरज का आहे? Why it is necessary to stop rainwater? अनिकेत, भाविक. येस. पावसाचं पाणी का अडवलं जातं? काय गरज आहे पावसाचं पाणी अडवण्याची? आर्य, कॅमेरा बंद ठेवायचा आहे. सांगा तन्मय. See, if rainwater is not stored, we will not have water for our daily needs after rains. To meet the whole year's need for water, rainwater must be stopped. Okay? Understood? जर पाणी साठवलं गेलं नाही तर आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होणार नाहीत, म्हणून वर्षभराची पाण्याची गरज पुरवण्यासाठी पाणी अडवलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मीन बाय वॉटर मॅनेजमेंट? जल व्यवस्थापन म्हणजे काय? दिस एव्हरीवन शुड आन्सर. एव्हरीवन शुड आन्सर. व्हॉट इज मीन बाय वॉटर मॅनेजमेंट? येस तन्मय. Taking steps to ensure that the rainwater will be available even after the rainy season is called water management. Saving water and catching rainwater are some of the ways of water management. Good. Aniket, you can also read. मॅम म्हणा येतं तो बोलू. हाँ बोल. Taking step to ensure that the rainwater will be available even after the rainy season is called water management. Saving water and catching rainwater are some of the ways of water management. ओके गुड. आर्य, तू सांगणार का जल व्यवस्थापन म्हणजे काय?
Question 4. True or false? Correct the wrong statement. Okay. We get rainwater throughout the year. True or false? चला सांगा. Aniket, it's not true. It's false. So, Tanmay, what will be the right statement then? What will be the true statement in this case? ट्रू स्टेटमेंट लिहायचं आहे ना Get तुम्हाला. rainwater throughout the year. You should write we get rainwater only 4 months of the year. Okay? Yes? Okay. During the famine, the government moves people and animals temporarily to safe places. This is true or false? True. Okay, true. Okay, so standard fifth, you have to write these 4 question answers in your notebooks. Standard fifth. Write all 4 answers in your notebook now. Show me. Okay, now write. After showing only, I am going to leave you. Yes, understood, Bhavik, Aniket. Tejal, you are from which standard? Tejal Gharat. Tejal is there, right? Have not put the presentee also. Okay, understood na fifth standard what you are going to do. Now sixth standard. Sixth standard. Have you done with your question answers? शोधले question answers? Only Antara has done. Why, Adesh? Why you have written no? You have not done? टीचर काय झालं? टीचर माझी बुक मित्राकडे. अभ्यास कशात ना करतो मग? टीचर ऍप येतात ना. ते PDF. मग पीडीएफ मध्ये आन्सर्स नाही का शोधतायत? हो. चला, लेट्स स्टार्ट. टीचर कुठला क्वेश्चन लिहायचे? Arya, question number 3. Okay, first is fill in the blank. Choose the term to fill in the blank. Okay, Antara, let me find out for you also. Just a second. Dash dash has to be applied to change the dash dash of a dash dash object. Okay. टिंबटिंब वस्तूची टिंबटिंब बदलण्यासाठी टिंबटिंब लावावे लागते. येस अंतरा. यस टीचर. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी बल लावावे लागते. व्हेरी गुड. इंग्लिश मधला कोण आन्सर करणार? आदेश. ओके, सांग. येस आदेश. चला, कोण सांगणार? मूविंग अनुज. अँड डायरेक्शन. हा, पूर्ण वाच. फोर्स. Move forward to
be हा ability अप्लाइड to चेंज change the moving नाही, of चेंज a द डायरेक्शन. direction object. सी, force has to be applied to change the direction of a moving object. ओके, समजलंय? फोर्स हैज टू बी अप्लाइड टू चेंज द डायरेक्शन ऑफ अ मूविंग ऑब्जेक्ट. ओके, समजलंय का? 6th स्टँडर्ड. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी बल लावावे लागते. नेक्स्ट, when an elephant drags a wooden log over the land, the forces that are applied on the log are dash dash and dash dash. हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवर ओढून नेताना त्या ओंडक्यावर टिंब 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 व टिंब टिंब ही बले लावली जातात. अंतरा, यश तुझं. हत्ती लाकडाच्या ओढक्या जमिनीवरून ओढून नेताना त्या ओढक्यावर स्नायुबळ, घर्षण बल व गुरुत्वीय बल ही बले लावलेली असतात. very good, very good. In the English, in English, who will tell? Anuj. चला, कोण सांगणार? चला, बी चा आन्सर कोण सांगणार? When an elephant drags a wooden log. Okay, I am only. See, when an elephant drags a wooden log over the land, the forces that applied on the log are muscular force, frictional force and gravitational force. Okay. C, a ball was set rolling on a large table. If its dash dash is to be changed, a dash dash will have to be applied on it. एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला. त्याची टिंबटिंब बदलायची असेल तर त्यावर टिंबटिंब लावावे लागते. येस अंतरा. यश तुझं. एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घसरत सोडल्याला त्याची गती बदलण्याची असेल तर त्यावर बल लावावे लागेल. येस, टीचर, जर का मी इंग्लिश मध्ये पण ट्राय केलं तर चालेल? येस, प्लीज. लॉंग अ बॉल. ओव्हर A ball was set rolling on a large table. Okay, मी सांगते. A ball was set rolling on a large table. If its motion to be changed, a force will have to be applied on it. Okay. Okay. Fifth one. Okay. Fifth one is the force of friction always acts dash dash the motion. घर्षण बळ हे नेहमीच गतीच्या टिंबटिंब कार्य करते. अंतरा. येस अंतरा. यश टीचर. घर्षण बल हे नेहमीच्या गतीच्या विरोधात कार्य करते. Okay, the force of friction always acts against the motion. See, only Antara and me are answering. So, I'm not going to ask you the rest of the question. आता तुम्ही काय करायचं आहे? Fill in the blanks लिहायचे आहेत. Standard 6, start writing question number 1. Fill in the blanks लिहा पटकन, and after showing only I am going to leave you. Start writing. Standard 6. नेक्स्ट लेक्चरला आपण याचे अर्धे राहिलेले क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत.
चला पटकन कंप्लीट झाल्यावर मला सांगायचं आहे चॅट बॉक्स मध्ये. Fifth standard, you also make it fast. Aniket, Tanmay, Bhavik, have you completed? Chala, make it fast. Antara, you have completed writing the fill in the blanks. Yes, okay. Show me the book. Very good. Very nice. Put off your camera. Anuj, you have also done? Yes, Anuj. Okay, show me the book. Okay. Tanmay, Aniket. Okay, Anuj, you can put off. Tanmay, Aniket, done? Adesh, Arya. Chala, make it fast.
Yes, done. Have you done, Tanmay? You all are writing or not? Which question you are doing, Tanmay? Third one. Okay, make it fast. Arya, have you done? Yes, fifth standards. Show me your books. Till what you have completed, show me your books. Chala. Tanmay, show me your book. Till what you have completed, show me. Okay, good, good. Stop. Next, Bhavik. Bhavik, show me your book. We just have 5 minutes left. Bhavik, show me your book. जेवढं झालंय तेवढं दाखवा चला पटकन. Arya, show me your book. Arya, show me the book. Okay, so I think only Tanmay was writing sincerely. One more student is there. The Himesh Bharat is ID. Can you show me the book Tejal, right? Yes, Tejal. Okay, okay, Arya Bandakar. Yes, show it again. परत एकदा दाखव. Okay, so Tejal, you are from 6th standard, right? Yes. Yes, Antara, she has written yours only. Yes, she is from 6th standard. Which school, Tejal? Which school? Mike on कर. ओके, स्कूलचं नाव सांग मला. Yes, Tejal. Yes. Tell me the school's name. You are from Marathi medium, right? Yes. What is your school's name? Okay, put off your mic. Antara, what do you want to say? मॅम मी सांगू? No need. Okay, it's okay. So, everyone, have you understood whatever we have learned today? सगळ्यांना समजलं का आपण काय शिकलोय आज? Yes,
everyone, fifth and sixth both the standards have understood. आपण आपला आज लेसन कम्प्लीट केलेला आहे. जेवढे आन्सर्स पॉसिबल होतील तेवढे शोधायचे आहेत आणि जे राहिलेले आहेत ते मी तुम्हाला होमवर्कला अपलोड करणार आहे. ओके, यू कॅन लीव द क्लास नाव. बाय बाय. बाय 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 Bye bye, ma'am. बाय बाय. बाय गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय.